राज्यामध्ये पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केलेली आहे। मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस येत्या 2 तासात आणखीन वाढतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे सतर्क राहावे, कारण की मुसळधार ते काही भागात अतिमुसळधार पावसाचं हे संकट आता घोंगावत आहे। तसेच आता पुढील 2 तास हे राज्यासाठी खूपच महत्त्वाचे देखील ठरणार आहेत। सध्या स्थितीला आता पावसाचा जोर तीव्र झालेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती वादळाची स्थिती देखील पाहायला मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सतर्क राहावे। अक्षरशः पुणे जिल्ह्याला पावसाने जोरदार झोडपले आहे। अक्षरशः नदी नाल्यांना पाणी देखील आल्याची काही ठिकाणी बातमी मिळालेली आहे। तसेच आता येत्या 2 तासात कोणत्या जिल्ह्यात अधिक पावसाचं प्रमाण वाढणार आहे तो अंदाज देखील पाहायला मिळेल। चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात, मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे महत्त्वाचा अंदाज रोजची रोज पाहायला मिळत नाहीये। आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवू शकता व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। तर चला पाहूयात आता अंदाज। आता सध्या स्थितीला बघू शकता, धाराशिव, तुळजापूर, बार्शीला तुफान पाऊस सुरू झालेला आहे। तुम्ही कोण बार्शीमधून असेल तर कमेंटमध्ये सांगा, कारण बार्शी या ठिकाणी तुफान पाऊस सुरू झाल्याची माहिती मिळत आहे। वैराग, धाराशिवचा काही भाग आहे, तुळजापूरचा देखील उत्तरेकडील अधिक भाग यामध्ये पाहायला मिळत आहे। मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। कुरुडवाडी, परंडा या भागात देखील विजेंच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। औसा, निलंगा, लातूरच्या भागात देखील पावसाने जे आहे ते आता जोर धरल्याचं पाहायला मिळत आहे। मुसळधार पावसाने आता तीव्रता वाढवलेली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये, कारण की आता पावसाने खूप तीव्र अशा प्रकारचा जोर धरल्याचं चित्र दिसून आलेलं आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आता सक्रिय झालेला आहे। यामध्ये इकडे करमाळा असेल, इंदापूर, अकलूज असेल, कुरुडवाडीच्या भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी साताऱ्याच्या भागात येत्या 2 तासात खूप तीव्र पाऊस होणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। पैठण, लोणार, अकलूजचा भाग असेल, पिलोचा भाग असेल, शिंगमपूरचा भाग असेल, तसेच इकडे निधन, मोलचा भाग असेल, दहिवाडीचा भाग असेल, या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तीव्र पाऊस राहील। गोरेगाव, चिपळूणच्या भागामध्ये, रत्नागिरीच्या भागात येत्या 2 तासात मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यामुळे खेड, दापोली, चिपळूण, घागूरच्या भागात तसेच माकमचा भाग असेल, या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहा, कारण विजेंच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी हजेरी लावणार आहे। तर चला आता पुढील जिल्हे आपण पाहूयात। तर येत्या 2 तासात किंवा 30 ते 50 मिनिटातच पाऊस बारामती या ठिकाणी दाखल होत आहे। त्यामुळे सतर्क राहा। बारामतीत तुफान पाऊस राहणार आहे। इंदापूर, कुरुडवाडी पाऊस सुरू झालेला आहे। परंडाच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे। करमाळा या ठिकाणी पाऊस थोड्या वेळात दाखल होत आहे। त्यामुळे करमाळा या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। मध्यम ते काही भागासाठी मुसळधार, अतिमुसळधार पावसाचं प्रमाण वाढणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आता दाखल होत चाललेला आहे। तर यामध्ये अहमदपूर, परळी, उदगीर, देगलूर लवकरच पाऊस वाढणार आहे। देगलूरच्या भागात, उदगीरच्या भागात सतर्क राहावे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं प्रमाण या भागामध्ये पाहायला मिळेल असा अंदाज मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। तसेच इकडे नांदेड जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे। चंद्रपूर येत्या 2 ते 3 तासात मुसळधार पाऊस आणखीन वाढेल। चंद्रपूरच्या मेन भागात गडचिरोली, पांढरकवाडा तुफान पाऊस सुरू झालेला आहे। अजून पावसाचा जोर वाढणार आहे, पावसाची तीव्रता वाढणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। वर्धा, यवतमाळ या भागात, देसाईगंज, उमरखेड, भंडारा, नागपूर, कोंडोली, आर्वे, अमरावती, कारंजा, पुसदच्या भागात, उमरखेडच्या तुफान पावसाची शक्यता। या सर्व भागात तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। त्यामुळे सतर्क राहा। विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच इकडे अचलपूरचा भाग असेल, वरोडचा भाग असेल, अकोटचा भाग असेल, याही ठिकाणी, जालन्याच्या भागात, बीड असेल, माजलगाव, परळी याही ठिकाणी पाऊस येणार आहे। अहमदपूरच्या भागात पाऊस दाखल होणार आहे। अहमदपूरच्या बहुतांश भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज देखील पडणार आहे, आज देखील कोसळणार आहे। त्यामुळे या ठिकाणी सतर्क राहावे। तसेच दोंड, बारामती, पुणे 2 तासात पाऊस वाढणार आहे। गोरेगाव, सातारा या ठिकाणी, अहिल्यादेवीनगर, छत्रपती संभाजीनगर, जालन्यापर्यंत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे दाखल होणार आहे। त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। विजेंच्या कडकडाटासह तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर इकडे अकोला असेल, वाशिम, जळगाव याही ठिकाणी पाऊस वाढणार आहे। नाशिकला देखील पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। तसेच अजून वातावरणात काय बदल झाला तर लवकरच बातमी आपण देऊ। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओला लाईक नक्की करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।